संजय कदम आपण अपडेट करून घ्या आणि टॉसच्या अगोदर तुम्हाला ही लिस्ट द्यावी लागेल, याची आपण नोंद घ्या. सँडो तुम्हाला दिलेली आहे. पाणी घेऊन खेळाडू तोच मैदानाच्या आतमध्ये जाईल ज्याने सँडो घातलेली आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅट लागेल किंवा तुम्हाला फर्स्ट एड किट लागेल. त्यावेळेस तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल ज्याने सँडो घातलेली आहे. दुसरा कोणताही खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. 3 ओव्हरनंतर तुम्हाला पाणी बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायच्या आहेत, यासाठी आपण तयार राहा. टीम अथर्व आदिरा 11 आपली बॅटिंग आहे, आपण तयार राहा. बॉल चॉईस साठी दोन्ही कॅप्टन या. प्रथमतः तुम्हाला बॉल चॉईस दिले जातील. दोन्ही कॅप्टन्स बॉल चॉईस करा, असं या ठिकाणी आयोजन समितीने सांगितलेलं आहे. आपण बॉल चॉईस करा. 2 बॉल तुम्हाला चॉईस आहेत. ओके, बॅटिंग टीम बॉल चॉईस करा तुम्ही, आणि फिल्डिंग टीमला विनंती की आपण मैदानाच्या आतमध्ये चला. बॅटिंग टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो, राहुलजी वांगडे प्लीज या आपण बॉल चेक करण्यासाठी. ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख, त्याचबरोबर राहुल वांगडे, आपल्याला विनंती आहे आपला कॅप्टन आपण लगेच पाठवा. दीपक दादा आपल्याला विनंती आहे. ओके, बॉल चॉईस करून घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करूया. निलेश सर. थँक्यू. त्याचबरोबर 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे, त्याची अनाउन्समेंट ही प्रत्येक मॅचमध्ये केली जाणार नाही, याची आपण नोंद घ्या. सर्व काही नियम तुम्हाला माहिती आहे, त्याची आपण नोंद घ्या. डावाची सुरुवात कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच होईल, याची आपण नोंद घ्या. याची आपण नोंद घ्या. दोन्ही एंडने तुम्हाला खेळायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता एका रांगेमध्ये टीम अर्णव स्पोर्ट्स हा संघ दाखल होत आहे. श्री अजित श्रीरंग वरे साहेब कुसगावचे आहेत आणि विश्वजित उंबरकर साहेब जे मेनवलीचे आहेत, त्यांच्या मालकीचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला अथर्व आदिरा 11 सातारा, सुभाष दादा सकपाळ जे वेंगळे गावचे आहेत, दीपक दादा सकपाळ जे वेंगळे गावचे आहेत आणि राजकुमार शुक्ला साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. अर्णव स्पोर्ट्समध्ये जिल्हा आयकॉन म्हणून पाटण तालुक्यातील जळव ज्योतिबा गावचे धर्मा पवार तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचे सूरज पाटील तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अथर्व आदिरा 11 सातारा या टीमकडून जिल्हा आयकॉन जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे आणि ऑल इंडिया आयकॉन कासार वडवलीचे आयुब शेख तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अशी पहिली लढत आहे आणि त्यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2ला आता होते सुरुवात. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा, आणि हा संघर्ष आजपासून सुरू होत आहे. चला, टीम अथर्व आदिरा 11 बॅटिंग ऑर्डर पाठवा, अशी आपल्याला विनंती आहे. आता यानंतर टॉस होण्या अगोदरच तुम्हाला प्लेइंग 11 लिस्ट ही अपडेट करून द्यायची आहे. पहिली मॅच होती त्यामुळे दोन्ही संघांना मुभा दिलेली आहे, परंतु यानंतर जो टॉस होणार आहे, गायत्री मॅनेजमेंट फायटर आणि टीम सुर्वे टायगर, आपण तो फॉर्म घेऊन जा आणि तो फॉर्म टॉसच्या अगोदर तुम्हाला अपडेट करून द्यायचा, याची आपण नोंद घ्या. पहा, पहिली मॅच आहे आणि त्याच्यामुळे जुने बॉल आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीनच बॉलने खेळावं लागेल, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यावी, अशी या ठिकाणी विनंती आहे. आणि मॅचला आपण करूया प्रारंभ. घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो सातारा जिल्ह्याच्या क्रीडानगरीमध्ये मी निलेश मर्डेकर. पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं, आणि जे प्रेक्षक आम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून जोडलेले आहेत तमाम क्रीडाप्रेमींचं आपण शब्दसुमनांनी करूया सहर्ष स्वागत आणि वळूया आणि पाहूया पहिल्या मॅचची रंगत. एका बाजूला आहे अर्णव स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला आहे अथर्व आदिरा 11 सातारा. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला, टीम अथर्व आदिरा 11 सातारा बॅटिंग ऑर्डर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट करा. खेळाडूंना खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे, याची आपण नोंद घ्या.
आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य करूया. आपल्यासाठी खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आपण त्या ठिकाणी असं नसतं बाबा अशी विनंती आहे. जो खेळाडू कक्ष आहे ना तो खेळाडूंसाठी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2ला आता थाटामाटामध्ये या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि दोन्ही संघांना आणि आज जे 4 संघ सहभागी होत आहेत ना त्या 4ही संघांना आपण या मॅचसाठी देऊया भरभरून शुभेच्छा आणि पाहूया आणि वळूया सातारा प्रीमियर लीगची रंगत कशा प्रकारे आहे. इथून पुढे 3 दिवस ही प्रीमियर लीग रंगणार आहे. 3 दिवसाचा हा थरार आहे. आजचा पहिला दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. गेली कित्येक दिवस आपण या क्रिकेट स्पर्धेची वाट पाहत आहोत आणि अखेरकार ती क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. दोन्ही संघ 12th मॅन कंपल्सरी आहे. यानंतर कोणत्याही मॅचला त्याची सूचना दिली जाणार नाही याची आपण नोंद घ्या. प्लेइंग 11 लिस्ट आता यानंतर सुर्वे टायगर आणि गायत्री मॅनेजमेंट फायटर तुम्हाला अपडेट करून द्यायची आहे याची आपण नोंद घ्या. टॉस तुमचा इनिंग ब्रेकमध्ये होईल परंतु ज्यानंतर तिसरी मॅच असते तिथे टॉस मॅच संपल्यानंतर होणार आहे याची आपण नोंद घ्या. काही टॉस असे आहेत ना की मॅच संपल्यानंतर ते टॉस होणार आहेत परंतु काही टॉस असे आहेत की ते इनिंग ब्रेकमध्ये होणार आहेत. याची पूर्वकल्पना तुम्हाला ओव्हर नंबर 3 मध्येच दिली जाईल. पंच मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतायत सूर्यकांत आडाव सर आणि शशी साटम सर. अमित गोलतकर सर फिल्डिंग लावा. चला मित्रांनो आपण वेळ घेऊ नका. आता सकाळचे ठीक वाजलेले आहेत. 10:45 होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी प्रविष्ट होत आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. टीम अथर्व आदिरा 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ही स्ट्रायकर जोडी चालली आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो बॅट्समन कोण आहे? मॅचच्या दिशेने आणि काउंटडाऊन करूया आणि त्यानंतर या मॅचला आपण सुरुवात करूया. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि अक्षय कदम आपण टाइम नोट करा. पहिला बॉल पडतोय आता 10:47 होत आहेत. आपण 10:48 टाइम या ठिकाणी नोट करूया. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑल इंडिया आयकॉन कासर वडवलीचे आयुब शेख आणि एका बाजूला कासानी गावचे हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी बोर्णे गावचे आकाश सामंतराय षटक क्रमांक पहिले हाताळतील. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. कव्हर्सला खेळाडू आहेत. पहिलाच बॉल डॉट. पहिलाच बॉल सुरुवात चांगल्या पद्धतीने केलेली आहे आकाशने आणि लोय फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आणि त्याच कारणामुळे पाहिलं तर हा बॉल चालला इथे डॉट आलाय. पहिला सुरुवात चांगली केलेली आहे. आकाश सामंतराय यांनी पहिला बॉल पॉवर प्लेचा चांगला टाकलेला आहे. P1चं षटक प्रगती पदावरती आहे. बॉल क्रमांक 2 समोर ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख. यावेळेला हा बॉल सी कॉर्नरला चाललाय. सातारा प्रीमियर लीगचा पहिला चौकार ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख यांच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलं आणि पहिला इथे चौकारत असताना अयुब शेखच्या बॅटमधनं सुरुवात आता पहिल्या बॉल डॉटने केली होती आणि ज्या पद्धतीनं बॉल आला त्याला सरळ फेकलाय आणि तिथून मात्र 4 धावा आल्या. सुरुवात चांगली केलेली आहे.
निश्चित हा बॉल थोडासा पुढे सोडला होता, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आकाश सामंतराय यांनी आणि त्या बॉलवरती जो फटका होता तो 4 धाबांचा होता. क्षेत्ररक्षक होते डीपला, परंतु जोपर्यंत ते आले ना तोपर्यंत बॉल निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. सातारा प्रीमियर लीगचा पहिला चौकार आलाय गोलंदाजी मार्कवरतून, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता. बोर्नेगावचा आकाश सामंतराय. आणखीन एक फटका, परंतु खेळाडू बॉलच्या खाली, हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सातारा प्रीमियर लीगचा पहिला षटकार आयुब शेख यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आणि जबरदस्त आहे ते सुरुवात करत असताना अयुब शेखच्या बॅटमधनं षटकार आलाय. अगदी हाताला स्पर्श झाला आणि कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, आणि परंतु हा प्रयत्न मी म्हणेन कुठेतरी थोडासा कमी पडलाय, कारण का उंची आपण पाहिली तर तो उंचीचा देखील प्रयत्न केला होता आणि हाताला स्पर्श होणं इथे षटकार आलाय अयुब शेखच्या बॅटमधनं. चांगली सुरुवात, 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा जमू केल्यात आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्या आपण पाहिले तर पॉवरफुल बॅटिंग अयुब शेखच्या बॅटमधनं पाहायला मिळते. आकाश सामंतराय तयार. आपटलेला बॉल, काय भेदकता आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेतोय, बॉल डॉट आलाय. चांगला इथे बॉल इथे टाकत असताना पाहिलं तर समोरचे पहिले 2 बॉल त्यांनी समोर टाकले होते, पुढे टाकले होते. हा टप्पा थोडासा पाठी ठेवलाय आणि वेग आपण पाहिला तर थोडा कमी केलाय आणि तिथून मात्र चाललाय थेट एस्टिरच्या हातामध्ये. या ओव्हर मधला दुसरा बॉल, 2 बॉल इथे डॉट आलेत. आकाश सामंतराय यांची खासियत आहे. पुढचा बॉल, यावेळेला हाही बॉल चांगलाच टाकलाय. पंचांकडे हलकीशी अपील केली, पंचांनी सांगितलं की बॉल एसटी सोडून चाललेला आहे. सिंगल धाव इथे या बॉलच्या पाठीमागे लेग बाईच्या माध्यमातून प्राप्त होईल असं पंच या ठिकाणी कळवत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये, परंतु इथे अपील ते पाहायला मिळालंय आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर एक सिंगल इथे चिकेरच कंप्लीट केले. आकाश सामंतरायांचं कौतुक करावं लागेल. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे टाकलेले आहेत आणि हा बॉल आयुब शेख यांना बांधून ठेवणार होता. समोर हर्ष बादापुरे, गाव कासानी, या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल डॉट आलाय. जबरदस्त आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं दुसऱ्या बॉलवरती ते चौका टोकला होता, त्यानंतर षटकार टोकला आणि इथून पुढे जे 3 बॉल होते ते अप्रतिम टाकलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण अथर्व अधीरा 11 सातारा टीमच्या 0 गडी बाद 11 धावा. तुला हर्ष बादापुरे शून्यावरती बॅटिंग करतायत. हे विहंगम दृश्य आहे या मैदानाचं, जे आपल्या सर्वांना मोहित करतंय. अँडी म्हात्रे यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेलं 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह यांचं एक चांगलं सहयोग आहे. या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे टेलिकास्ट पाहिलेलं आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आता कोपरखेरणा गाव एंड कडून हे षटक आता हाताळलं झाले. ओव्हर नंबर 2 च्या षटकासाठी जकातवाडीचे विशाल भोसले ओव्हर नंबर 2 मध्ये येतात गोलंदाजी करण्यासाठी. समोर आयुब शेख. यावेळेला काय बॉल टाकलाय विशाल भोसले यांचा. हा बॉल जबरदस्त आहे. डायरेक्ट हिट बॉल होऊ शकला नाही, सिंगल धाव इथे प्राप्त होते. चांगला बॉल इथे हतलत असताना आणि इथे आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचं देखील कॉल होतं आणि एस नो वेट आपण पाहिलं, कारण का धाव घ्यायचे का नाही हे थोडंसं कन्फ्युजन देखील पाहायला मिळालं. डबल माइंड पाहायला मिळालं आणि तिथून मात्र एक सिंगल धाव इथे पुन्हा एकदा कंप्लीट करत असताना. निश्चित विशाल भोसले यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. त्यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय, परंतु एका बाजूला हर्ष बादापुरे बॅटिंगसाठी तयार. फटका तर चांगला खेळलाय. खेळाडू आहे डीपला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केलंय. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला शॉट इथे पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर चांगली बॉलिंग. आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिल्या. सध्या तरी आपण पाहिलं 2 मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये आले आणि त्याच्यानंतर थांबवण्याचं काम केलेलं आहे. 13 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी विशाल भोसले. यावेळेला 8व्या बॅटने केलेला प्रहार. खेळाडू आहेत पुन्हा एकदा सीमारेषेलगत. चांगली काटकसरीची गोलंदाजी उमेश सर 3 बॉलच्या पाठीमागे विशाल भोसले करतायत. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉलवरती काहीतरी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक आपण बॉल पाहिला तर काही बॉल कमी गतीने पाहिले, काही बॉल आपण पाहिले तर वेगावरती स्वार राहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या तरी
बॅटच्या रडारमध्ये देत नाहीयेत. पण निश्चित चांगली गोलंदाजी, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सातारामध्ये स्थानिक क्रिकेट खेळतात आणि अजिंक्य ताराच्या पायथ्याशी बसलेलं गाव म्हणजे जकातवाडी आहे आणि त्या गावातून हा खेळाडू या नवी मुंबईपर्यंत आलेला आहे क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी. 3 बॉल तर चांगले आतापर्यंत टाकलेले आहेत. धावसंख्या किती आहे धावफलकावरती तर ती 14, 0 गडी बाद. 14 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आणि सध्या चर्चा होती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धाबा येत नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 3 धाबा आहेत. अयुब शेखचा आपण पाहिला तर 7 बॉलच्या पाठीमागे 12 धाबा त्याच्या बॅटमध्ये आल्यात आणि हर्षद बादापुरे 2 बॉल खेळलाय आणि त्याच्या बॅटमध्ये 1 धाबा आली आहे. आणि आतापर्यंत जे बॉलिंग आपण पाहिले ती अप्रतिम झालेली आहे अर्णव स्पोर्टची, कारण आतापर्यंत निलेश सर एकही एक्स्ट्रा रन्स दिले नाहीये. निश्चित चांगली गोलंदाजी विशाल भोसले यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि चांगले बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा त्यांनी आतापर्यंत चांगला ठेवलेला आहे. बारावा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे आता 13व्या खेळाडूला विनंती की तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसावं लागेल. याची आपण नोंद घ्या. धर्मा पवार यांच्या हाताला बॉल लागलेला आहे आणि थोडीशी कुठेतरी त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे, त्यामुळे ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. परंतु एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये 12वे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेले आहेत. विशाल भोसले तयार. हो, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, पण चांगली हलकीशी अपील केलेली आहे या बॉलसाठी. जबरदस्त आपण बॉलिंग पाहतोय. ज्या पद्धतीने बॉल टप्पा घेतलाय आणि थोडासा बाहेर निघालाय बॉल आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला अथर्व अधिरा 11 सातारा हर्ष बादापुरे होतील बाद. क्रमांक 3 वरती KSKच्या सालोशी गावचे सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि या हंगामाला KSKचं त्यांनी उमेश सर चांगलं क्रिकेट खेळलंय. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सतीश चव्हाणचा आपण नेहमीच आपण उल्लेख करत असतो, कारण का सतीश चव्हाण असा बऱ्याच वर्षात त्याला प्रचंड अनुभव आणि नेहमीच बॅटिंग तो प्रतिम करत असतो. मैदान कोणतंही असू दे, पुण्याशी एकदा गाठ पडली आहे सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये. सतीश चव्हाण दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु हरचा आपण विचार केला तरी बॉलच्या पाठीमागे एक तरी धाव जमा केलेली आहे. परंतु आता सतीश चव्हाण कसा खेळ करेल आणि पॉवर प्ले क्रमांक आपण 2 पाहत आहोत. विशाल भोसले तयार. स्विच हिटचा फटका. विशाल भोसले काय कमाल केली या षटकामध्ये. पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये फलंदाजांना बांधून ठेवलंय. परफेक्ट इथे यॉर्कर टाकलाय आणि स्विच हिटचा प्रयत्न केला होता पहिल्याच बॉल वरती आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाज विशाल भोसलेने केले. निश्चित अर्णव स्पोर्ट्सने ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक केलंय. विशाल भोसले चांगली गोलंदाजी करतायत. याही वेळेला पहा खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे. षटक क्रमांक 2 अर्णव स्पोर्ट्ससाठी यशस्वी आहे, कारण या षटकामध्ये एक विकेट मिळाली आणि अवघ्या अर्णव स्पोर्ट्सने 3 धावा खर्च केलेल्या आहेत. वाकाडण्याजोगं षटक जकातवाडीच्या विशाल भोसले यांनी हाताळलेलं आहे. जबरदस्त इथे बॉलिंगचा स्पेल पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये एक विकेट घेतली. पहिल्या 3 बॉल वरती 3 सिंगल आल्या होत्या आणि त्याच्यानंतर विकेट आली आणि सध्या 2 बॉल लगातारचे इथे डॉट टाकले. चांगली बॉलिंग. निश्चित सातारा प्रीमियर लीगचा लोगो तुम्हाला दाखवला जात आहे आणि सातारा प्रीमियर लीगचा असणारा आकर्षक लोगो तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि हा लोगो तुम्हाला टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. विहंगम दृश्य या लोगोचं, त्याचबरोबर या क्रीडांगणाचं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद घ्या. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि खाडी एंड कडून हे षटक हाताळण्यासाठी वाई तालुक्यातील बोरगाव गावचे खेळाडू संकेत वाडकर यांना ओव्हर नंबर 3 मध्ये आणलेला आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये सतीश चव्हाण, ऑल इंडिया आयकॉन कासार वडवलीचे आयुब शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने बनवलेले आहेत. धावा आतापर्यंत 14, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. उमेश सर पॉवर प्ले क्रमांक 2 संपलेला आहे. म्हणजे क्षेत्ररक्षकांवरती असणारे बंधन
आता कमी होतील आणि आता त्यानंतर खुलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. त्याची व्यूहरचना कशी आहे. मिड विकेटला एक खेळाडू, सी कॉर्नरला, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, डीप कव्हरला एक खेळाडू तैनात केलेला आहे. 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप आहे. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, शॉट, फाईन लेग, इन सर्कल आहे. त्यानंतर शॉट कव्हरला एक खेळाडू तैनात आहे. म्हणजे ही क्षेत्ररक्षणाची असणारी अंतर वर्तुळामधील व्यूहरचना आहे. ओव्हर नंबर 3ला सुरुवात होतीये. बोरगाव गावच्या एक युवा ऑलराऊंडर खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. खेळाडूचं नाव आहे संकेत वाडकर. परंतु बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली ना तर ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख गतवर्षी देखील ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळले होते आणि 226 धावा गतवर्षी त्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या. परंतु बोरगावचा संकेत वाडकर सुरुवात चांगली करतोय. जबरदस्त आहे ते सुरुवात आपण पाहिलं तर आयुब शेखला वाटलं की हा बॉल कदाचित वाईट जाऊ शकतो, परंतु असं काही घडलं नाहीये. आणि तिसऱ्या देखील ओव्हरची सध्या सुरुवात आपण पाहिलं डॉट बॉलनी होती. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीतून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. बॉल क्रमांक 2 टप्पा पडल्यानंतर पंच या ठिकाणी सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे. हा पहिला व्हाईट बॉल इथे येतोय. ईस्टर्न टीमच्या खात्यामध्ये येत असताना आणि या इनिंग्स मधला पहिला वाईट आणि पहिलं तर थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा इथे कॉल आला. ईस्टर्न टीमच्या खात्यामध्ये 15 धावा फलकावरती. संकेत वाडकर तयार. यावेळेला ताकदीचा वापर केलाय. लांबी पाहावी लागेल. खेळाडू बॉलच्या खाली. धक्का क्रमांक 2 अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचा ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख इथे माघारी. मोठा धक्का आणि मोठा धक्का लागत असताना बॅटिंग करणारा टीम अथर्व अधिरा 11 सातारा आणि टीमचा आयकॉन ढासळलाय आणि ज्या पहिल्या टीमचा आयकॉन तर ढासळलाय, परंतु आता येणाऱ्या फलंदाजांवरती जबाबदाऱ्या वाढल्या जातील आणि ही जबाबदारी कोण घेणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शॉर्ट बॉल होता आणि त्याला फुल करण्याचा प्रयत्न आणि फटका फर्स्टला गेला आणि राहुल वांगडेच्या हातामध्ये इथे कॅच. मध्ये मध्ये लावत राहतं त्याला सांगा. थँक्यू. एक चांगला झेल मेनवलीच्या तन्मय चौधरी यांनी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचे जिल्हा आयकॉन जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला उमेश सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात ना की अथर्व अधिरा 11ने सुरुवात चांगली केली, परंतु हा संघ आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. या फलंदाजांना संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढावं लागेल. संकेत वाडकर गोलंदाजी मार्कवरती आले. संघाला दुसरं सुयश त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. आता त्यांचा पुढील बॉल प्रगतीपथावरती आहे. बॉल क्रमांक 3 समोर राहुल वांगडे गाव पिंपरी तयार. राहुल वांगडे आले आले आक्रमण करतायत. खेळाडू पुन्हा बॉलच्या खाली. आणखीन एक धक्का. अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला जिल्हा आयकॉन राहुल वांगडे माघारी. बॅक टू बॅक इथे 2 विकेट येत असताना राहुल वांगडे गेला आणि राहुल वांगडे बाहेर येत असताना 15 वरती 3 फलंदाज बाद आणि काय जबरदस्त इथे बॉलिंगचा आपल्याला वेदांत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आला, वाईट आला, त्याच्यानंतर आयुब शेख बाद झालाय. रिप्ले आपण टेलिकास्ट पाहू शकाल. इंटरेस्टिंग असणार आहे. ओव्हर पिच बॉल होता, त्याला मॅनेज करण्याचं काम, परंतु फटका फसला आणि पुन्हा एकदा सी कॉर्नरच्या क्षेत्राच्याकडे हातामध्ये बॉल विसावत असता आणि धक्का क्रमांक 3 राहुल वांगडे देखील बाद. आता मुंबई पोलीस सुनील बापू धोंडे यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हो, पारितोषिक तुम्ही खेळाडूच्या कामगिरीवरती लावू शकता, याची आपण नोंद घ्या. आणि ती कामगिरी आता केलेली आहे संकेत वाडकर यांनी. कामगिरीच्या अगोदर तुम्ही पारितोषिक लावू शकत नाही आणि बापू यांचं मनपूर्वक आभार मानूया. परंतु हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे. पहिली हॅट्रिक होईल का संकेत वाडकर हॅट्रिकचा बॉल घेऊन? हॅट्रिकचा बॉल संयमाने खेळलाय. कुरुशी गावचा स्वप्नील शिंदे लाल्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिंगल धाव प्राप्त करतोय हॅट्रिकच्या बॉलवरती. चांगला बॉल होता आणि त्याला चांगलं इथे रिस्पेक्ट देखील पाहायला मिळाले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाला मैदानामध्ये आला आणि पहिला बॉल इथे खेळत असताना त्याच्या बॅटमध्ये सिंगल येते आणि सध्या माहिती आहे 3 विकेट लवकर कोसळल्या गेल्यात आणि इथून पुढे तुम्हाला धावा जमा करायचे तर सिंगल डबलवरती फोकस ठेवणं आणि एकाच खरा बॉल मिळतोय तर त्याच्यावरती अटॅक करणं. बॉलवर तयार संकेत वाडकर. यावेळेला फटका चांगल्या प्रकारे खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ ड्राईव्ह केलाय.
आणि या बॉलच्या पाठीमागे एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी सहजतेने दुहेरीमध्ये केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून आपण पाहिलं तर बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, बॉल थोडासा स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर बॉलची थोडी गती कमी झाली आणि त्याचमुळे खरं तर ज्या पद्धतीनं आपण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तो धावत आलाय आणि तिथून मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलं. तिथून तुम्हाला सिंगल डबल घेणं खूप महत्वाचं आहे आणि सध्या तोच प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिरिक्त खेळाडू पाणी बॉटल तयार ठेवा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉल थाय पॅडला जाऊन भेटतोय आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे आणि सातारा प्रीमियर लीगची पर्व क्रमांक 2ची धोरणात्मक वेळ म्हणजे स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा 2 मिनिटाचा आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, 3 गडी बाद. अतिरिक्तच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सँडो घालून पाणी घेऊन जातील याची आपण नोंद घ्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 वरती 3. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला अथर्व अधीरा 11 सातारा टीम सध्या निलेश सर अडचणीमध्ये आणि या अडचणीतून तुम्हाला मार्क खरं तर काढायचं आहे. टोटल झालं तर 19 धावा धाव फलकावरती आणि आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 19 धावा, 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये तुम्हाला धावा 25 ते 30 जमा करणं खूप महत्वाचं आहे. निश्चित कारण इथून पुढे आता अथर्व अधीरा 11 सातारा या टीमला गिअर बदलावा लागेल. 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. धोरणात्मक वेळ आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2ची या ठिकाणी खेळाडूंना प्रदान केलेली आहे आणि यानंतर आता 2 षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग टीम रूपरेषा आखेल, कशा प्रकारचं प्लॅनिंग करेल, कारण इथून पुढे 12 बॉल शिल्लक आहेत आणि प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे धावा असणं महत्त्वाचं आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असं की सर्वाधिक धावा कुठणं आणि तोच प्रयत्न आता अथर्व अधीरा 11 सातारा या टीमला करावा लागेल. संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थक करावा लागेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे आणि त्याचबरोबर सतीश चव्हाण आपण पाहिलं तर प्लॅनिंग करतायत, नियोजन करतायत, चर्चा करतायत आणि चर्चा होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते चर्चा झाली आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2-3 षटकांमध्ये बाजी मारली आहे. सध्या आपण पाहिलं तर अर्णव स्पोर्ट या टीमनं आणि या 2 षटकांमध्ये धावा जमा करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आतापर्यंत आयुब शेखच्या बॅटमधनं एक चौकार आली, त्याच्याच बॅटमधनं एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतर सध्या संघाला थांबून ठेवलंय. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की चर्चा केलेली आहे, परंतु चर्चेमधून आता धावांचा प्रश्न सुटेल का? आयुब शेख यांचा तुम्ही उल्लेख केलात की एक चौकार एक षटकार आलेला आहे, त्यानंतर एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही आणि त्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये अथर्व अधीरा 11 सातारा संघ आहे. एका बाजूला सतीश चव्हाण आणि स्वप्नील शिंदे यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात. परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता कोणता पर्याय निवडलेला आहे टीम अर्णव स्पोर्ट्सने? ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे, जे वाघिवली वाडा या गावचे आहेत. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 19 धावा, 3 गडी बाद. अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अथर्व अधीरा 11 सातारा टीमची आहे. आता कोपरखेरणा गाव एंड कडून हे षटक हाताळलं जाईल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचा सूरज पाटील. फटका तर समोर खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. सिंगल सोबत स्कोअर बोर्ड पुढे जाईल. थोडासा बाहेर आला बॉल आणि त्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर पण पाहिलं बॅटर गेलेत आणि तिथून मात्र एक सिंगल येते. सिंगल डबल ते इथे काम होणार नाहीये. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. स्वप्नील शिंदे आहे, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, सतीशकडे देखील तेवढी कॅपॅसिटी आहे, परंतु आता तुम्हाला थांबायचं नाही. सिंगल डबल नाहीये, मोठे फटके हवेत. बॉल सोडून दिलेला आहे, नजर रोखून धरलेली आहे. स्वप्नील शिंदे द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, सोडलेला आणि पंचाने सांगितलं की हा डॉट आहे. टप्पा आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला आणि वेग देखील प्रचंड चांगल्या पद्धतीने होता आणि तिथून मात्र बॉल सोडून दिला. असं वाटलं की स्वप्नीलला हा बॉल वाईट जाऊ शकतो, परंतु असं काही घडलं नाहीये. डॉट आलाय, चांगली सुरुवात. आक्रमण केले आता या बॉलवरती, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपला बॉलवरती जातील. पुन्हा एकदा सिंगल, दुसरीचा प्रयत्न हो नाही. या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडला येऊन पोहोचलेले आहेत. एकाला माघार यावं लागेल. धक्का क्रमांक 4 टीम अथर्व अधीरा 11 सातारा.
कॉलिंग नव्हतं त्याने, तिथून मात्र कॉलिंग फसलं गेले, बॉल हातामध्ये होता आणि तिथून मात्र तो देखील चांगल्या पद्धतीने केला आणि चौथा धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि सतीश चव्हाण इथे होईल बाद. जबरदस्त इथे सुरुवात आणि काही घाई करायची गरज नव्हती, इथे घाई केली आणि तिथून मात्र फलंदाजी ते सतीश चव्हाण बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्रोत असताना गणेश दाखल झालेले, गणेश शेलार मैदानाच्या आतमध्ये, गब्बर नावाने खेळाडू प्रसिद्ध आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे या रनआउटसाठी आणि तिसऱ्या पंचांना विनंती की आपण प्रत्यक्षात त्याची पाहणी करा. कोणत्याही डावाची सुरुवात चांगली होणे खूप महत्त्वाचं असतं आणि तीच सुरुवात आपण पाहिलं तर अर्णव स्पोर्ट या टीमनं टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जो निर्णय आतापर्यंत निलेश सर घेतलाय तो योग्य जात असताना 4 फलंदाज बाद झाले, तब्बल 51 धावा झाल्या, त्या 21 धावा धाव फलक्यावरती 3 बॉल 3.3चा खेळ समाप्त झालेला आहे. स्वप्नील शिंदे लाला 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. तर दोन्ही कॅमेरे बॉलरला फॉलो करत होते, त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेलं नाहीये. ऑन फील्डचा जो काही निर्णय असेल दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना सतीश चव्हाण ते बाद झालेत. काही खास केलं नाहीये, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश सेलार इथे दाखल झालेला आहे. आता विचार घेऊन तुम्हाला धार्मिक विचार मनामध्ये आणावं लागतील, मोठं तुम्हाला करायचं आहे आणि तो विचार देखील ठेवणं खूप महत्वाचं असणार आहे. स्वप्नील शिंदे लालाने स्ट्राईक तर घेतले मोठ्या फटक्यासाठी आणि तो फटका येणार आहे का संकटामध्ये संघ आहे आणि संकटातून तुम्हाला या संघाला बाहेर काढायचं आहे. आणि आज स्वप्नील शिंदे लाले यांना संकटमोचक बनावं लागेल. धावसंख्या 21, 4 गडी बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ इथे शेष आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. पुन्हा एकदा सूरज पाटील तयार होतील. दोन्ही कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट तुम्ही अपडेट करून द्या. 12वा कोण आहे, 13वा कोण आहे. स्विच हिटचा फटका, परंतु फ्लाय स्लिपला खेळाडू होते, त्यांना गुंगारा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा चौकार अथर्व अधिरा 11 सातारा या टीमसाठी. स्विच हिट ग्रेट हिट येतच असताना इथे पाहिलं तर स्वप्नील शिंदेच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि चकमा दिलाय थोडासा, क्षेत्राचे थोडासे बंमत झाले, तिथून मात्र बॉल सरळ इथे आलाय 4 धावेसाठी आणि यासाठी स्ट्राईक घेतली होती स्वप्नीलने. टोटल झाला त्या 25 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ या षटकामधला बाकी आणि बऱ्याच कालावधीनंतर निलेश सर चौकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधनं आणि याची नितांत गरज होती. फ्रेश खेळपट्टी आहे, बॉलर तयार. यावेळेला फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. दिलासा देणारा चौकार अथर्व अधिरा 11 सातारा या टीमसाठी कुरुशीच्या स्वप्नील शिंदे यांच्या बॅटमधून. जबरदस्त इथे फटकेबाजी आता चालू आहे. तुफानी बॅटिंग करत असताना चला मी नो बॉल चेक करूया आपण. चांगली बॅटिंग इथे होती. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे आता उंचीसाठी आणि अमित गोलचकर सर तिसरे पंच म्हणून जोडलेले आहेत. आता tenniscricket.in च्या माध्यमातून या बॉलची पडताळणी केली जाईल की प्रत्यक्षात या बॉलची उंची किती आहे. प्रत्येक डावामध्ये दोन्ही टीमला एक रिव्ह्यूचा अधिकार आहे, याची आपण नोंद घ्या. बॅटिंग करताना तुम्ही एकदा घेऊ शकता, तोही बीमर साठी, याची आपण नोंद घ्या. फिल्डिंग करताना तुम्ही एकदा घेऊ शकता, याची आपण नोंद घ्या. म्हणजेच एका मॅचमध्ये तुम्हाला 2 रिव्ह्यू आहेत, एका डावामध्ये एकाचा वापर करायचा, याची आपण नोंद घ्या. तिसरे पंच अमित गोलतकर सर पाहतात की प्रत्यक्षात सूरज पाटील यांनी जो बॉल टाकलेला आहे त्याची उंची किती आहे. या बॉलवरती तर धावा 4 आलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात तिसरे पंच सांगतील की या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलंय काय आणि त्यानंतर आपण स्कोअर बोर्ड पुन्हा एकदा अपडेट करूया. फटका तर चांगला केला होता, एक्झिक्यूट चांगल्या प्रकारे केला होता स्वप्नील शिंदे लाले यांनी, परंतु आता त्याची पडताळणी सुरू आहे. योग्य बॉल आहे. चला सामना पुन्हा एकदा सुरू आपण लवकर करूया आणि या 4 धावा स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. 3.5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 धावा, 4 गडी बाद. बॅक टू बॅक इथे 2 चौकार येत असताना स्वप्नील शिंदेच्या बॅटमधनं आणि आता ऑल इंडिया आयकॉन वरती तुटून पडले. 2 बॅक टू बॅक चौकार ठोकलेत आणि आता लागोपाठचा तिसरा येणार का स्वप्नीलच्या बॅटमधनं हे देखील पाहिलं जाईल.
शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा कुरोशी गावच्या लाल्या यांच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. अल्टीपल्टी शॉट इथे पाहायला मिळाला आणि लालाच्या बॅटमधनं तिसरा चौकार असताना सूर गवसलाय, टप्पा त्याने शोधलाय आणि त्याच टप्प्यावरती तो आता चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा स्विच हिट, ग्रेट हिट, बॉल सीमा पार आलाय. स्वप्नील शिंदे लालाच्या बॅटमधनं चौकार. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती किती आहे? प्रथम बॅटिंग करताना अथर्व आदिरा 11 सातारा 33 धावा या टीमने बनवलेल्या आहेत. टॉससाठी आपण विनंती करूया, रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच गायत्री मॅनेजमेंट फायटर आणि त्यांच्या विरुद्ध सुर्वे टायगर अशी होणार आहे, याची आपण नोंद घ्या. संघ मालकांना विनंती की तुम्ही टॉसमध्ये सहभागी व्हा. गायत्री मॅनेजमेंट फायटर्स या टीमचे संघ मालक अश्विन दादा गोळे साहेब आहेत आणि सुर्वे टायगर या टीमचे संघ मालक विनोद दादा सुर्वे, तानाजी दादा सुर्वे आहेत. त्यांनाही विनंती की तुम्हाला टॉसमध्ये सहभागी व्हावं लागेल. आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की प्लेइंग 11 लिस्ट जी आहे ना ती 4थ्या ओव्हरमध्ये तुम्हाला अपडेट करून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला टॉससाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि जे खेळाडू तुम्ही अपडेट करून दिलेले आहेत तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळवावे लागतील, याची आपण नोंद घ्या. एका षटकाचा खेळ बाकी आणि एका षटकामध्ये धावा आता किती धावा देखील जमवणार हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. रन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश सेलर आणि आता गणेश सेलर स्ट्राईकला असणार आहे. गब्बर या नावाने खरं तर खेळाडूची ओळख आहे आणि आता तशा पद्धतीने काम देखील करावं लागेल. स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि स्लॉग ओव्हरचा खेळायला आता सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज विक्रम. ओव्हर नंबर आता 5 साठी वाई तालुक्यातील तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं गाव म्हणजे मांढरदेव आणि त्या गावाचा पर्याय इथे अर्णव स्पोर्ट्सने निवडलेला आहे. विक्रम मांढरे पुण्यामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट अनेक वर्ष खेळलेलं आहे. 1 गाव 11चं क्रिकेट खेळलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये परंतु एका बाजूला KSK महाबळेश्वरमध्ये ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवलेल्या आहेत असा रेणुशी गावचा गणेश शिलार, जो मुंबईच्या उपनगरांमध्ये ज्याने चांगलं क्रिकेट खेळलं असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर पंकज दादा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. समाजसेवक आणि त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानपन्न व्हा अशी या ठिकाणी आपण विनंती करूया. वाई प्रीमियर लीग जी संकल्पना आहे ना ज्यांनी याच मैदानावरती अंमलामध्ये आणली आणि त्या प्रीमियर लीगचे आयोजक पंकज दा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन आहे. वाई तालुक्यातील बोरगाव गावचे आहेत आणि त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया. ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 5 साठी विक्रम मांढरे. यावेळेला हा फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. गणेश शेलार इथे माघारी. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि फटका फसला गेलाय आणि शॉर्ट फाईन लेगला इथे चांगला कॅच पकडत असताना गणेश सेलार शून्यावरती इथे बाद होत आहेत. लाजवाब इथे बॉलिंग होत असताना पहिला बॉल वाईट गेला होता निलेश सर आणि त्यानंतर टप्पा थोडासा पाठी ठेवला आणि त्याच कारणानं थोडासा टप्प्याला दिशा देखील दिली आणि फलंदाज इथे गणेश सेलार बाद झालाय. तब्बल 21 फलंदाज बाद झालेले आहेत ते पास. त्याचबरोबर नंतरचा टॉस जो होणार आहे ना संघ मालक आणि ऑल इंडिया आयकॉन जिल्हा आयकॉन तुम्हालाही टॉसमध्ये सहभागी व्हायचं याची आपण नोंद घ्या. टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर जो जावलीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला सुर्वे टायगर हाही जावलीचा संघ आहे आणि त्यांना विनंती आहे की संघ मालक ऑल इंडिया आयकॉन जिल्हा आयकॉन यांना टॉसमध्ये सहभागी व्हायचा आहे याची आपण नोंद घ्या आणि आपण टॉससाठी तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण सेकंड मॅच म्हणजे दुसरी जी मॅच आहे त्याचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला रेणुशी गावचे गणेश शेलार आउट होऊन माघारी गेलेले आहेत. या मॅचमध्ये नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुसखुर्द गावचे सतीश देटे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, विक्रम मांढरे यांची कमाल, बॉल डॉट. वा 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 जबरदस्त इथे बॉलिंग. पहिला बॉल वाईट टाकला आणि आता सूर गवसलाय आणि टप्प्यावरती गोलंदाज गप्पा मारतोय. 2 बॉल इथे डॉट आला. 34 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये. सतीश जेटे यांच्याकडे अनुभव आहे, आता तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल शेवटच्या काही बॉलसाठी. परंतु एका बाजूला मांढरदेवचे विक्रम मांढरे फिरकी गोलंदाज आहेत. पंच वळतील का? आणि हो इथे पंच वळताय, सांगतात की विक्रम मांढरे यांचा बॉल दिशाहीन आहे. ह्या ओव्हर मधला आतापर्यंत दुसरा वाईट आपण पाहायला मिळतोय. टोटल झालं ते 35 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सतीश डेटे आपण पाहिलं आणि वारंवार प्रयत्न खूप चांगला केलाय गोलंदाजानं. वारंवार आपण पाहिलं तर ऑस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय. टॉस मध्ये जर एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. फटका तर चांगला खेळलाय, डीप कव्हरला प्रोटेक्शन नाहीये, बॉल निघालाय
सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी कुस खुर्दच्या सतीश डेटे यांच्या बॅट मधून स्लॉग ओव्हर मध्ये आलाय हा चौकार. बॅकफुटला आला, पंच केला, एक्स्ट्रा पॉवर लावली आणि तिथून इथे 4 धावा आला. चांगलं इथे कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. मोकळा इलाका होता, सुमसान इलाका आणि अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अडवण्याचा प्रयत्न करत असताना थोडेसे दूरवती होते दोन्ही क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र गॅप शोधला गेलाय बॉलने आणि तिथून 4 धावा आलेल्या आहेत आणि 4 धावेनं टोटल झाला तर 39 धावा धाव फलकावरती. निश्चित हा पुढचा बॉल बॅकफुट वरती पुन्हा गेले, पंच केलाय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. खेळाडू आहे सीमारेषे लगत, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चांगला बॉल देखील चांगला होता आणि त्याच पद्धतीने बॉलला खेळले देखील. कोणतेही ऑन साईडला फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. ज्या पद्धतीने बॉल येतोय त्याला मॅनेज केला जातोय आणि आता स्वप्नील शिंदे आलेले आहे स्ट्राईकला. त्याने 3 बॉलच्या पाठीमागे 3 चौकट ठोकलेत. 40 धावा धाव फलकावरती 2 बॉल राहिलेले आहेत आणि जर 2 बॉल मध्ये बिगिट आली तर एक चांगली धाव संख्या उभी राहू शकते. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की शेवटच्या काही बॉलवरती जर मोठे फटके आले तर 50 पार अथर्वादी 11 संघ जाऊ शकतो. विक्रम मांढरे तयार, शफल झाले आणि त्यानंतर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न उधळून लावले, बॉल डॉट आलाय. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, हालचाल केली पायांची आणि तिथून मात्र डॉट येत असताना व्हेरिएशन ठेवलं या बॉलच्या पाठीमागे, गतीमध्ये परिवर्तन केले, बॉलला टर्न केलाय आणि तिथून मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार असणार आहे. शेवटचा बॉल प्रगती पदावरती येतोय. यानंतर टॉस होणार आहे आणि टॉस मध्ये संघ मालक ऑल इंडिया आयकॉन, जिल्हा आयकॉन यांना विनंती आपण सहभागी व्हा. शेवटच्या बॉल वरती केलाय प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार, टार्गेट सेट करणार आलाय स्वप्नील शिंदे लाल्या यांच्या बॅट मधून हा षटकार. 46 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी बनवायचे आहेत अर्णव स्पोर्ट्स या टीमला धावा 47. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आणि टॉस मध्ये आवाज आहे संतोष देसाई सरांचा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण टॉस साठी या. सुजित शेवाळे आपल्याला विनंती आहे आपण या. सतीश सनस प्लीज या. सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत आणि या मॅच मध्ये टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सुर्वे टायगर्स असा सामना आहे. टीमचे संघ मालक गायत्री मॅनेजमेंट फायटर्स, संघ मालक अश्विन दादा सीताराम गोळे. सुर्वे टायगर्स म्हटलं की टीमचे संघ मालक विनोद दादा सुर्वे, त्याचबरोबर तानाजी दादा सुर्वे. या 2 टीम मध्ये मॅच क्रमांक 2 चा आपण टॉस करत आहोत. आदरणीय सन्माननीय सुनील धोंडे बापू मुंबई पोलीस आमच्याबरोबर जोडले गेलेत. मॅच रेफरी अमित गोलपकर आपल्याबरोबर जोडले गेलेत. एका बाजूला सतीश सनस, दुसऱ्या बाजूला संग्राम भाऊ आहेत. मॅच क्रमांक 2 चा आपण टॉस करत आहोत आणि मी विनंती करतो बापूंना की आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. एका बाजूला राजधानी सातारा तर दुसऱ्या बाजूला आय लव सातारा असा कॉइन आहे. 21 ग्रॅम चांदीपासून बनवलेला हा विशेष टॉस आहे. मॅच क्रमांक 2 चा आपण टॉस करत आहोत. सरांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. राजधानी सातारा हा कॉल आहे. राजधानी सातारा. ओके. टीम सुर्वे टायगर्सने टॉस जिंकलाय. सतीश, निर्णय काय? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचं कारण काय असेल? बॉल ही नवीन आहे काहीतरी टेनिस नसल्यामुळे, तर त्याचा अंदाज यायला एक एक्स्ट्रा इनिंग भेटेल आम्हाला. स्पर्धेबद्दल ॲज अ खेळाडू म्हणून काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आहे. ॲज अ खेळाडू पण चांगली आहे आणि ऑर्गनायझर म्हणून पण चांगली आहे. संग्राम भाऊंकडे जाईल. बॅटिंग करायची, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. तुमच्यासाठी सेम प्रश्न आहे. खेळाडू म्हणून या स्पर्धेकडे कसे पाहता? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि खेळायला भेटते हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
बापूंकडे जाईन. बापू, या स्पर्धेबद्दल मागील वर्षापासून या स्पर्धेबरोबर तुम्ही जोडले गेल्यात. अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळल्यात, अनेक क्रिकेट स्पर्धा पाहिल्यात, परंतु सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? धन्यवाद मला इथं आमंत्रण केल्याबद्दल कमिटीचं. आणि खरंच जसं आपण क्रिकेट म्हटलं की इंग्लंडपासून सुरुवात होती, तसं क्रिकेट म्हटलं तर सातारा, आणि चांगल्या प्रकारे क्रिकेट हे साताऱ्यातच होतं आणि चांगलं नियोजन असतं त्यांचं. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. परंतु मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? मॅच क्रमांक 2 आहे सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ची ही क्रिकेट स्पर्धा. टॉस क्रमांक 2 कोणी जिंकलाय? टीम सुर्वे टायगर. सतीश सनसनी टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलंय आम्ही बॉलिंग करतोय. ही टॉसची माहिती आहे. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ सातारा जिल्हा अर्थातच उमेश सावंत सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. सेकंड इनिंग आता सुरू होते. धन्यवाद. धन्यवाद संतोष देसाई सर. जाऊया आपण पुढे शेता मॅचकडे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. अभिमानाचे, सन्मानाचे, प्रतिष्ठेचे, परंपरेची आपण ही स्पर्धा पाहतोय. गाव गावाला जोडला, तालुका तालुक्याला जोडला, विभाग विभागाला जोडलाय आणि आज खरं तर संपूर्ण जिल्ह्याला एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर या संपूर्ण सातारा प्रीमियर लीग कमिटीने त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे धावा जमा करायच्या ते कुंड 47 धावा जमा करायच्या आहेत आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बॅटिंगसाठी अथर्व अर्नो स्पोर्टच्या टीमच्या माध्यमातून जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सूरज पाटील आणि अमित वरे बॅटिंग साठी दाखल होतात. लक्ष बरोबर आहे, लक्ष टार्गेट चांगलं आहे निलेश सर आणि हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. चेक मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च्या माध्यमातून, सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून यथोचित सन्मान आम्ही करत आहोत. प्रथमतः पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की क्रिकेटच्या पटलावरती, त्याचबरोबर एक क्रिकेट प्रेमी म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव आपण नेहमी घेत असतो, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि भोर तालुक्याचे खऱ्या अर्थाने क्रिकेटचे आधारस्तंभ आमचे लाडके मित्र सुनील दोंडे बापू, मुंबई पोलीस यांचा एक विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये आम्ही करत आहोत. मी विनंती करतो अंकुश चिकणे यांना, आपण करूया सन्मानित आपल्या सर्वांचेच लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच सुनील दोंडे बापू यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. ओके, सामना सुरू होतोय. काही सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्ये किंवा ओव्हर षटक संपल्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया निलेश सर आणि उमेश सरांचा. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 47 धावा जमा करायच्या. 2 जोडगोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉनच्या साथीला अमित बॅटिंग साठी दाखल झालेला. त्यांनी बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घालण्यासाठी ऑल इंडिया आयकॉन अयुब शेख. पहिला बॉल 47 धाव्यांचं लक्ष्य. पहिला बॉल बॅकफूट लावण्याचा प्रयत्न, पहिला डॉट. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली तर दोन्ही डावाची आपण सुरुवात जर पाहिली आहे ना उमेश सर, तर डॉट बॉलने झालेली आहे. आकाश सामंतराय यांनी सुरुवात डॉट बॉलने केली होती आणि आता आयुब शेख जे आहेत ऑल इंडिया आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळत आहेत. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे, खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि समोर बॅटिंगमध्ये कोण आहे तर ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचे सूरज पाटील. नेक्स्ट बॉल साठी तयार. दुसराच बॉल टॅप केलाय, बॉल निघालाय सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅट मधनं आलाय चौकार. स्क्वेअर कटचा एक जबरदस्त फटका ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचे सूरज पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना हा पहिला चौकार. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल आणि त्या पद्धतीने बॉल आला आणि शॉर्ट थर्डमॅनला इथे बॉल क्लिअर करत असताना इथे डॉट येतोय. बॅटची कडा बॉलने घेतल्याने ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 8व्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटील यांनी केला खरा, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. खेळाडूंनी बॉल अडवला. कोणतीही धाव घेण्याची मुभा इथे फलंदाजांना मिळालेली नाहीये. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 4. लो स्कोरचा मॅच.
पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केला आणि पॉइंट मध्ये कॅच पकडला आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन बाद. ऑल इंडिया आयकॉन वाघवली वाडाचा सूरज पाटील आता आउट होऊन माघारी जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि इथे तो प्रयत्न फसला. पॉइंट लाईक चांगला जेली ते पूर्ण चेक, केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. प्रथमतः वाई पश्चिम खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हणलं की एका नावाची चर्चा नेहमी होते आणि वाई प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमध्ये प्रथमतः राबवण्यात आली. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. मी अजित बडे सर यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया पंकजदादा वाडकर यांना. वाई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व पंकजदादा वाडकर साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण दाखल झालेले आहेत. फुरसगावचे खेळाडू करण मालुसरे आणि 4 बॉल इथे 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या बॉलवरती चौकाराला पुन्हा एकदा बॉल क्रमांक 5 साठी तयार. अयुब शेख फाईट थोडासा फाईट केलाय बॉलला बाहेर आणलाय. बॅकफुटला बॉल चालला इथे डीप कव्हरला बॉल सीमा पार. करण मालुसरेच्या बॅट मधून आलाय चौकार. करण मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. याची प्रचिती देणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आल्या पावली या बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. डावखुरी हाताचे खेळाडू करण मालुसरे KSKच्या पुरुषगावचे आणि हा बॉल ते पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. जबरदस्त इथे आल्या पावली सुरुवात करत असताना मोठ्या फटकाने करण मालुसरेच्या बॅट मधनं चौकाराला टोटल झालं ते 8 धावा. आणि लोएस्ट स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला डॉट बॉल टाकणं, तुमची फिल्डिंग चांगली होणं आणि त्याच्यामध्ये गुच्छामध्ये विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. परंतु 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. पेवनचा आपण पहिलं पाहतोय आणि आतापर्यंत 2 चौकाराला पहिला चौकार सूरज पाटीलच्या बॅटमधून आल्या पावली करण मालुसरेने ठोकलाय चौकार. तर निश्चित चांगली बॅटिंग आता या बॉलच्या पाठीमागे झालेली आहे. धावसंख्या ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 8 धावा आहेत. षटकातला शेवटचा बॉल आहे आणि P1 मध्ये ऑल इंडिया आयकॉन अयुब शेख गोलंदाजी करताय. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा करण मालुसरे बॅटिंग मध्ये तयार. हाई बॉल उचलण्याचा प्रयत्न केला होता. बॉल टप्पा पडला, वेग चांगला होता, खाली राहिला आणि बॉल इथे डॉट येत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम अर्णव स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेले आहे धावा 8, 1 गडी बाद. आता येणारे बॉल शिल्लक आहे 24 आणि धावा बनवायच्या विजयासाठी तब्बल 39. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या. सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन बाद झालाय. जबाबदार आहे ते वाढला जातील आणि त्याच आपण पाहिलं तर अमित आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला आला नव्हता आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता तो स्ट्राईकला आलाय. निश्चित अमित बॉन्ड कॅप्टन म्हणून या टीम मध्ये खेळत आहेत आणि आता स्ट्राईक वरती येतील. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. वेळेची बंधन आपल्यावरती आहेत. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. 3 ओव्हर नंतर तुम्हाला 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ आहे. याच्या पण नोंद घ्या. अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना सँडो घालून मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जावं लागेल. याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाणी बॉटल तयार ठेवा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. रिक्वायर्ड 9.75 करंट आहे. 8चा रन रेट. याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल. दुसऱ्या एटला आता सुरुवात होते. राहुल वांगडे आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर अमित बॉन्ड असणार आहे. 8 धावा धाव फलकावरती. सध्या संघ अडचणीमध्ये आहे आणि ह्या अडचणी तुम्हाला बाहेर निघायचं ते याही देखील ओव्हरमध्ये बॅटिंग होणं खूप महत्वाचं असणार आहे. परंतु 8 धावा धाव फलकावरती आणि 4 षटकांचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे आपण पाहिलं तर परिवर्तन केलं जातोय आणि आता 3 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर असणार आहेत. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक डीप मिड विकेट मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला इथे सुरुवात होती. 3 खेळाडू बाहेर आहेत आणि आता इथून पुढे 2 हात करावे लागतील. ज्या पद्धतीने आपण पाहिलंय मागील
एक विकेट देखील गेलेलं आहे. सूरज पाटील बाद झालाय. राहुल वांगडे बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार आहे अमित बॉन्ड. चला थोडी घाई करायची आहे. पहिला बॉल इथे राहुल वांगडे तयार. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंगऑन मध्ये बॉल जातोय आणि एक सिंगल तर येते. सेकंडचा कॉल केलाय आणि दुसरी धाव इथे घेत असताना कदाचित धोका पत्करावा लागतोय. निश्चित इथे एका धावेचं रूपांतर अगदी चपळतेने दोन्ही फलंदाजांनी दुहेरी केलेलं आहे. समोर खेळलेला फटका होता अमित बॉन्ड यांनी आणि त्या बॉलच्या पाठीमागे दोन्ही फलंदाजांनी 2 धावा इथे अगदी चपळतेने पूर्ण केलेल्या आहेत. ही जोखीम होती, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आता धोका पत्करलाय की काय, परंतु ही जोखीम रिक्स तुम्हाला क्रिकेटमध्ये घ्यावी लागते, जीवन असो किंवा क्रिकेट, आणि ती रिक्स इथे घेतली आणि या दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा चपळतेने पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा आल्या टोटल झाल्या त्या एकूण 10 धावा धाव फलकावरती. चांगली ती पहिली आपण पाहिली तर वेगानं धाव घेतली होती, त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन झालं आणि तिथून मात्र 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग द बिटवीन द विकेट, दोघांचा तालमेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आणि आता 23 बॉल आणि 37 धावांची गरज असणार आहे. राहुल वांगडे पुन्हा एकदा 2 पावलं पुढे आला बॅटर आणि तिथून मात्र ड्राईव्ह केला, एक सिंगल येते. तर निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की फलंदाज थोडेसे पुढे गेले, फुटवर्कचा इथे वापर केला. हा स्ट्रोक खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना अमित बॉन्ड यांनी पदललिताचा वापर केला, बॉलच्या मिनिटपर्यंत पोहोचले, ऑफ ड्राईव्ह केला, सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त केलेली आहे. सिंगल सोबत स्कोअरबोर्ड पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा, 1 गडी बाद. अजूनही या ओव्हरमध्ये 4 षटकांचा खेळ बाकी आहे. जिल्हा आयकॉन राहुल वांगडे जे पिंपरी गावचे आहेत, ओव्हर नंबर 2 ची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. जबरदस्त इथे मॅच, लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरचा मॅच मोठा कधी बनतो जेव्हा तुम्ही विकेट घेता. विकेट आले नाहीयेत परंतु तुम्ही डॉट बॉल टाकता, त्याच्यामध्ये चांगली फिल्डिंग करता, तेव्हाच या मॅच रंगल्या जातात. 11 धावा धाव फलकावरती. फिल्डिंग मध्ये वारंवार इथे आपल्याला बदल पाहायला मिळतोय. समोर असणार आहे करण, बाहेर टाकलाय, जबरदस्त फटका, बॉल निघाला इथे सीमा पार आणि करण मालुसच्या बॅट मधून आलाय चौकार. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह होता. ज्या प्रकारे बॉल आला अगदी त्या बॉलला मिरिट वरती खेळलेला आहे आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. लोअर फुलटॉसचा बॉल, ज्या प्रकारे कव्हर ड्राईव्ह खेळलेला आहे, कोणताही खेळाडू डीपला नव्हता आणि त्यानंतर या बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी करण मालुसरे यांचा एक अफलातून स्ट्रोक. लेदर क्रिकेटचा अनुभव आणि तोच आता अनुभव सध्या बाहेर काढतोय. ऑल इंडिया आयकॉन लवकर सूरज पाटील बाद झाला आणि त्याच्यानंतर जबाबदारी घेतले करणने, खास करून या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. 15 धावा धाव फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फलंदाज ते करण होईल बाद. आता एका बाजूला राहुल वांगडे तारणहार बनतायत. हा जो बॉल टाकला होता अकूट टप्प्याचा होता, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आणि बॉल हवेत उभा राहिला, फटका पूर्णपणे फसला करण मालुसरे यांचा आणि त्यानंतर आपल्याच फलुत्रूमध्ये इथे कॅच पकडलेला आहे राहुल वांगडे आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन, बिग विकेट. मोठी विकेट इथे जात असताना करण मालुसरे इथे बाद झालेले आहेत. 15 वरती 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. आता 1.4चा खेळ समाप्त झालाय. सध्या संघ आपण पाहिलं तर अडचणीच्या पेचामध्ये पाहायला मिळतोय. करंट रन रेट आपण पाहिला तर 9चा आहे आणि सध्याच्या स्थितीत धावा हव्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पवार बॅटिंगसाठी गेलेला आहे. उरमुडी विभाग, या विभागामधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये फलंदाज एक बाद झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाज बाद झालाय. 3 चौकार आतापर्यंत या इनिंग्स मध्ये आलेत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 2 षटकार आले होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पवार गेलाय. कशा पद्धतीनं खेळणार आहे हे देखील पाहणं तितकं आवश्यक. चला अथर्व अधिरा 11 सातारा टीम आपण खूप वेळ घेत आहे. राहुल वांगडे पुन्हा एकदा तयार. आल्या पावली बिगेट करण्याचा प्रयत्न, डॉट आला. तर निश्चित एखादी विकेट तुम्हाला मिळते का रे, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय, हे की मी या मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे यांनी या बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट पहा. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एका हातामध्ये बॅटचा हँडल आला आणि त्यानंतर हा बॉल डॉट आलाय, निर्धाव आलाय.
बॅट थोडी बाहेर काढला, बॅटचा चेहरा दाखवलाय, रिस्क घेतली आहे आणि तिथून मात्र एक सिंगल प्राप्त होत असताना निश्चित फेक जी आहे ती प्रथमतः स्ट्रायकर एंडला केली आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला झालेली आहे. या बॉलला चॉप केला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अर्णव स्पोर्ट्सला बनवायचा आहे धावा 47, प्रत्युत्तर दिलेला आहे, धावा आहे धावफलकावरती 16. विजयासाठी बनवायचे तर आता 18 बॉलमध्ये धावा इथून पुढे 31, म्हणजे लगभग 10ची सरासरी ठेवायची आहे. जबरदस्त मॅच ते रंगत असताना, कारण का निलेश सर पहिला मॅच आहे, थोडासा दबाव आहे, खेळपट्टी आपण पाहिली तर थोडी फ्रेश आहे आणि त्याच अनुषंगानं दोन्ही संघ दबावच्या छायेखाली ते पाहायला मिळतात. चला घाई करायची आहे आणि 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतलेला आहात, त्याच कारण तुम्हाला थोडी घाई करावी लागेल. अथर्व अधीर 11 सातारा टीमला थोडी घाई करायची. आपण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 16 धावा धाव फलकावरती, 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अमित बॉन्डला काहीतरी मोठं करावं लागेल. तेजस पवार आपण पाहिलं 2 बॉलच्या पाठीमागे एक सिंगल त्याच्या बॅटमधून धाव आलेले आहे आणि अमर सेलार बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. निश्चित अमर शेलार हे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्याचमुळे की काय त्यांना या ओव्हरमध्ये बोलवलेलं आहे, कारण हे जो षटक आहे ना ते मॅचला कलाटणी देऊ शकतं आणि त्याचमुळे की काय जावली तालुक्यातील वागदरे गावचा पर्याय इथे टीम अथर्व आदिरा 11 सातारा या टीमने निवडलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी अमर शेलार. अमर सेलार संघ अडचणीमध्ये संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय सध्या आणि अमर सेलार बॉलिंग ट्रॅक वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. अमर सेलार पहिला बॉल समोर असणार आहे तेजस पवार. 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत एक सिंगल त्याच्या बॅट मध्ये आले. पहिलाच बॉल स्टॉप केलाय, चॉप केलाय, चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय आणि तिथून एक तर सिंगल आलेले आहे. सेकंडचा कॉल परंतु नाहीये, एकच सिंगल. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात उमेश सर अमर शेलारने चांगल्या प्रकारे केलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं, त्याला म्हणतात यॉर्कर बॉल, आणि त्याचीच पूर्तता इथे केली. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल, परंतु स्ट्राईक वरती वाई तालुक्यातील कुसगावचे अमित वरे अर्थात बॉन्ड. अमित वरे स्ट्राईक एंडला. 17 बॉल 30 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मोठा फटका खेळलाय जरूर. एसच्या कव्हरला फिल्डर आहे दूर. बॉल सीमा पार आलेला ही ते अमित बॉन्डच्या बॅटमधनं चौकार. काय फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर जनरेट केली आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती अमित बॉन्ड यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. चांगली ते सुरुवात करत असताना पहिल्या बॉलला पण पहिला ब्लॉक ऑनचा टाकला. हा बॉल ओरपीच होता, त्याला मॅनेज केलं, चांगलं हँडल केलं आणि इथे चौकाराला 21 धावा धाव फलकावरती आतापर्यंत बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. आता मॅच अगदी जवळ चालले. दोन्ही बाजूने सध्या आपण मॅच पहिली 50-50% आहे आणि अमित आता बॉन्ड चांगली बॅटिंग करत असताना बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न करतो. बॉल थोडासा खाली राहिला. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल आलाय नाही आणि एकच सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि धावसंख्या आता पुढे सरसावते. तब्बल 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 22 धावा. अमर शेलारांनी आता या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं. एका बाजूला तेजस पवार 2 वरती आणि अमित वरे 8 वरती बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. या बॉलला मिनी हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. बॉल इथे लॉंग ऑफ मध्ये बॉल जात असताना एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय आणि ते सेकंड देखील रन कंप्लीट करत असताना 2 धावा आल्या त्या बॉलवरती. तर निश्चित एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. पाहिलं की थोडीशी मुभा आहे ही धाव घेण्यासाठी आणि लगेचच या दोन्ही फलंदाजांनी ही धाव पूर्ण केलेली आहे. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे टीम अथर्व आदिरा 11 सातारा या टीमला. तर एका बाजूला अर्णव स्पोर्ट्सला धावांची गरज आहे. आता इथून पुढे 14 बॉल 23 धावांची गरज. बॉल क्रमांक 5. हाफ ट्रॅकर बॉल होता, समोरच्या दिशेने खेळला गेला. एक तर सिंगल येते. लॉंग ऑफ मधून चांगली फिल्डिंग होते आणि ते एक सिंगलच्या माहितीनं टोटल झाल्या त्या 25 धावा. निश्चित याही बॉलच्या पाठीमागे सिंगलच जाऊ प्राप्त झालेली आहे. षटकातला शेवटचा बॉल आहे. अतिरिक्त खेळाडूंना विनंती की पाणी बॉटल तयार ठेवा, परंतु तुम्हाला ती सँडो घालून मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक प्रदान केला जाईल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण जरूर केलंय, परंतु लॉंग ऑनला
कॅच पकडलाय आणि धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम अर्णव स्पोर्टला बॅटर इथे गॉन. थँक्यू. धाव संख्या 25 आहे. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून करत आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि जावली महाबळेश्वर तालुक्यातील नामांकित पैलवान आमचे लाडके मित्र विकासबाई कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी बापू पाटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि जावली महाबळेश्वर तालुक्यातील नामांकित पैलवान आमचे मित्र विकासबाई कदम यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आदरणीय शांताराम गोळे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. या प्लीज कमिटी मेंबर्स, महाराज या प्लीज. शांताराम गोळे यांना आपण सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने ॲज अ डेकोरेटर म्हणून अप्रतिम काम ज्यांनी केलंय 40+ सिनियर खेळाडू कोपरखेरणेचे आदरणीय जितेंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. मी सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं काम डेकोरेशनचं काम ज्यांनी केलंय ते जितेंद्र म्हात्रे 40+ सिनियर खेळाडू उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करत आहोत. पुढील सन्मान आपण करत आहोत रवी कारंजकर माजी सरपंच नांदगणे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. नयन सकपाळ या प्लीज. रवी कारंजकर माजी सरपंच नांदगणे यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान संपत सुर्वे यांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय संपतदादा सुर्वे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय सुरेशदादा वाघ यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यानंतर अतुल दादा बागल यांना देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. कमिटी मेंबर्स या प्लीज. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. 12 बॉल आणि 22ची आवश्यकता असणार आहे आणि ब्लॉकॉनचा बॉल होता त्याला मॅनेज केलंय. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत ज्या प्रकारे लॉंगऑफचे खेळाडू वेगाने आले होते. हा बॉल ज्या प्रकारे समोर खेळला होता मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकाने चुकी केली परंतु दुसऱ्याने येऊन ते चूक सुधरवलेली आहे. सीमारेषेलगत लॉंगऑफच्या खेळाडूने काही धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत, वाचवलेल्या आहेत. चांगली त्याच्यानंतर बॅकअप देखील खूप चांगल्या पद्धतीने मिळाला आहे. सुरेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती 22 गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावरती. बॉलला चांगलं इथे ड्राईव्ह केलं, दिशा दिलेली आहे. ऑन साईडला बॉलला वलन दिलंय, गॅप मोठा आणि बॉल सीमा पार. बघता बघता नो +4 आलाय तो चौकार. दादा सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी अजित बडे यांना विनंती करतो आपले लाडके संघमालक अर्थातच सुर्वे टायगर्स विनोद दादा सुर्वे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. बॅक टू कॉम्बॉक्स. नो साठी आता रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. पहा फक्त प्लेयर बीमर साठी रिव्ह्यू घेतील, बाकीचे अधिकार पंचांना आहे, त्याच्या पण नोंद घ्या. पंच हा रिव्ह्यू कोणाचा आहे, फिल्डिंग टीमचा की पंचांचा आहे? तर फिल्डिंग टीमचा आहे. तर आयोजन समितीने सांगितलेले की फिल्डिंग टीमला फक्त रिव्ह्यू हा बीमर साठी घेता येईल. जर पंचांना वाटलं तरच पंच एखादा निर्णयासाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. त्यामुळे सामना आपण पुन्हा सुरू करा. त्यामुळे हा बॉल फ्री हिटचा आहे आणि या नियमाचं पालन सर्व संघ करतील, याची आपण नोंद घ्या. एका मोठ्या षटकाची गरज होती आणि एक मोठं षटक आपण पाहिलं तर कदाचित ते सुरेश शिंदेचं असावं. पहिल्या बॉलवरती 2 आले, आता एक चौकार आणि त्याच्यामध्ये नो आणि आता फ्रीटचा बॉल असणार आहे आणि या स्पर्धेमधला पहिला नो आपण पाहिला तर सुरेश शिंदेच्या माध्यमातून आलाय. फ्रीटचा बॉल, फ्री हिटचा बॉल फाईन लेगला फाईन केलाय. बॉल चालाय त्या सीमा पार, ठोकलाय षटकार.
एका बाजूला तेजस पवार यांनी या बॉलवरती दिला धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकलाय सोप्पा आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावींसाठी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या आहेत 9. मॅच होता कुठे आणि आता मॅच चाललाय कुठे. सुरेश शिंदे पुन्हा एकदा आणखीन ते समोरच्या दिशेला खेळलाय फटका. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत परंतु बॉल थांबणार नाहीये. अडवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला गेलाय. बॉल सीमा पार आलाय तो चौकार. सुरुवातच्या पैतीने आपण बॉल पडला ऑन साईडला बॉलला टर्न केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर अडवण्याचा प्रयत्न फसला गेला आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात आणि सुरेश शिंदे याच्यावरती आक्रमण केलंय. कोळगर गावचा खेळाडू त्याच्यावरती सध्या आक्रमण केलंय आणि चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना सोप्पा विषय आणखीन ते करत असताना परंतु लॉंग ऑन मध्ये बॉल चालला. एक सिंगल येते आणि सुरेश शिंदेला खरं तर टार्गेट केला. निश्चित अनेक स्पर्धा या खेळाडूने चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत. 22 गावातील एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती आहे. परंतु एका बाजूला तेजस पवार यांनी काय खेळ केलाय. 10 बॉलमध्ये 22 कुठल्या मॅचचा विषय सोप्पा करून टाकला. 43 वरती 3 अशी स्थिती आहे. सुंदर बॅटिंग मोठा फटका. वा मॅचला संपवलंय. बॉल चालला इथे सीमा पार. रोहितच्या बॅट मधनं आला षटकार आणि हा मॅच देखील संपवलाय. जबरदस्त बॅटिंग आणि सामना जिंकलेला आहे अर्णव स्पोर्ट्स या टीमने. आपण दोन्ही संघांना देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमचे लाडके मित्र राजीव दादा, संतोष दादा, राजीव